Hello students, today we will discuss next part of the applications of genetically modified crops. In previous lecture we have seen insect resistant plant, that is the part of the transgenic plant. Now the next part of it is the second one, that is improved nutritional quality, or in short I will write biofortification. यानंतरचा जो पॉईंट बघणार आहोत आपण तोही मी लगेच लिहिते पहा. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सी, दॅट इज मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. Then third part is plant as factories. And next one, transgenic plant producing edible vaccines. ठीक आहे. पॉईंट यासाठी लिहिलेले आहेत की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कुठले पॉईंट्स बघणार आहोत. बायो 1 मध्ये इथंपर्यंतच आपला बायो 1चा सिलेबस आहे. त्यानंतर परत ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणजे तुम्हाला बायो 2 शिकायचं आहे. तर पहिला पॉईंट मी आता डिस्कस करते, बायो फॉर्टिफिकेशन. याचा अर्थ या जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निकद्वारे आपण असे प्लांट बनवणार आहोत की ज्यांचा फूड म्हणून व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीज झालेली पाहायला मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे बघा, गोल्डन राईस. असा राईस की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए तयार करणारा जीन ॲड केला गेला, त्यामुळे त्या ठिकाणी त्याला म्हणलं जातं बायोफॉर्टिफिकेशन. काय पाहायला मिळतं आपल्याला डेव्हलपिंग कंट्रीमध्ये बऱ्याच वेळा राईस हे मेन फूड आपल्याला ईट केलेलं पाहायला मिळतं. कारण तुम्ही बघता भात लगेच शिजवला जातो आणि लार्ज क्वांटिटीमध्ये पीपल असतील तर त्यांना तो लगेच पुरवला पण जाऊ शकतो. थोडा थोडा जरी आपण राईस खाल्ला तरी आपलं पोट भरतं. म्हणून डेव्हलपिंग कंट्रीमध्ये म्हणजे हे विकसनशील जे देश आहे त्याच्यामध्ये राईस हे मेन फूड पाहायला मिळतं. पण जर या राईसचा पण ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये कोणतंही महत्त्वाचं न्यूट्रिएंट तुम्हाला पाहायला मिळत नाही, की ज्या अभावी काय होतं, जिथं जिथं राईस हे मेन फूड खाल्लेलं पाहायला मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला व्हिटॅमिन ए यांची डिफिशियन्सी असणारे डिसिजेस पाहायला मिळतात. मेनली ब्लाइंडनेस पाहायला मिळतो. मग अशा वेळी काय केलं जातं तर जिथं पर्टिक्युलर राईस हे मेन फूड म्हणून ईट केलं जातं त्या ठिकाणी त्या राईसमध्ये व्हिटॅमिन ए तयार करणारा जीन ॲड केला जातो आणि त्या राईसला नाव काय दिलेलं आहे, गोल्डन राईस. त्या राईसचं नाव आहे पहा गोल्डन राईस. त्याच्यामध्ये कोणता जीन आपण ॲड केलेला आहे, व्हिटॅमिन ए तयार करणारा जीन आपण ॲड केलेला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे की व्हिटॅमिन ए हे असं व्हिटॅमिन आहे की ज्याच्यामुळं आपल्या आईची डेव्हलपमेंट होते. आईमध्ये रॉड्स आणि कोन्स असतात, त्याची डेव्हलपमेंट तुम्हाला झालेली पाहायला मिळते. मग हे जे व्हिटॅमिन आहे हे व्हिटॅमिन जर प्रॉपर आपल्या बॉडीला मिळालं तरच आपल्या आईची डेव्हलपमेंट होणार आहे. आणि जसं मी आता सांगितलं तसं विकसनशील देशामध्ये डेव्हलपिंग कंट्रीमध्ये व्हिटॅमिन ए हे अनेक लोकांना मिळत नाही. त्या ठिकाणी मालन्यूट्रिशन पाहायला मिळतं आणि जो मेन डिसीज पाहायला मिळतो त्याचं नाव आहे कलर ब्लाइंडनेस. त्याचं नाव काय आहे, कलर ब्लाइंडनेस. त्यासाठी या जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे असा राईस तयार केला गेला की जो राईस खाल्ल्यानंतर जे जे व्हिटॅमिन ए कॉन्स्टिट्यूट पाहिजे ते आपल्याला त्या राईसमधून मिळू शकतात. आणि त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, हा जो इफेक्ट होतो आहे कलर ब्लाइंडनेस, किंवा आपण कलर ब्लाइंडनेस म्हणण्यापेक्षा ओनली ब्लाइंडनेस म्हणूया. कलर ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा आणि ब्लाइंडनेस म्हणजे अंधत्व. तर आपल्याला अंधत्व टाळता येऊ शकतं. अगदी लहान मुलांपासून अडल्टपर्यंत हा ब्लाइंडनेस डिसीज कोणत्याही एजमध्ये होऊ शकतो ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ दिस व्हिटॅमिन. हे आपल्याला बायोफॉर्टिफिकेशनमध्ये सांगायचं आहे. दुसरं एक त्यांनी सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळा व्हिटॅमिन ए बरोबर अजून एक डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे आयर्न डिफिशियन्सी. आयर्न जर नाही मिळालं प्रॉपर तर यासुद्धा आपल्याला बरेचसेच रोग झालेले पाहायला मिळतात. एक वेल नोन एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, हिमोग्लोबिन जो आपल्याला RBC मध्ये पाहायला मिळतो. हे हिमोग्लोबिन, हिम म्हणजे आयर्न
आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन, ह्या 2 महत्त्वाच्या कंपोनंटनं तयार झालेलं आहे. मग हे जरी आयर्न आपल्याला नाही मिळालं तर त्याचा पहिला इफेक्ट पाहायला मिळतो, हिमोग्लोबिन जे आहे त्याचं प्रमाण तयार होण्याचं खूप कमी आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या व्यक्तीला स्ट्रेस किंवा असं म्हणतो आपण थकवा लगेच जाणवतो, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन हे आपल्याला फार कमी झालेलं पाहायला मिळतं. आयर्नचे अनेक बरेच साईड इफेक्ट आपल्याला ह्युमन बॉडीवर पाहायला मिळतात की जे आपण केव्हा फुलफिल करू शकतो, प्रॉपर क्वांटिटीमध्ये आयर्न फूडमधून आपण जर घेतलं तरच आपण ही जी आयर्नची डिफिशियन्सी आहे ती फुलफिल करू शकतो. त्यामुळे या होल बायोफोर्टिफिकेशनमध्ये जर नोट विचारली एक्झामला तर आपल्याला हे सांगायचं आहे, बायोफोर्टिफिकेशन मीन्स प्रोडक्शन ऑफ द प्लांट हुज न्यूट्रिशनल व्हॅल्यू इज हाय ॲज कम्पेअर टू दी अदर प्लांट. म्हणजे ज्या प्लांटची न्यूट्रिशनल व्हॅल्यू फूड म्हणजे जी व्हॅल्यू जास्त आहे इतर प्लांटपेक्षा, त्या मेथडला म्हणायचं बायोफोर्टिफिकेशन. जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे आपण कसं हे प्लांट तयार करू शकतो, तर आहे या नॉर्मल प्लांटमध्ये चांगला दुसरा जीन ॲड करून त्या प्लांटची फूड व्हॅल्यू आपण इन्क्रीज करू शकतो. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, नॉर्मल राईस खाल्ल्यानंतर कुठलंच आपल्याला विटॅमिन किंवा कोणतं दुसरं कॉन्स्टिट्यूट मिळणार नाही, पण या नॉर्मल राईसमध्ये आपण जर विटॅमिन ए तयार करणारा जीन घातला त्याला आपण म्हणणार आहे गोल्डन राईस. आपोआप त्या राईसची काय होणार आहे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढणार आहे. इट इज कॉल्ड ॲज बायोफोर्टिफाईड राईस. त्यानंतर आपण म्हणलेलं आहे बरेच असे बाकीचे प्लांट आहेत. व्हीट प्लांट घ्या, व्हीटमध्ये आयर्न कंटेनिंग जीन घातल्यामुळं व्हीटचं काय होतं आहे, व्हीट जर ते खाल्लं तर त्यातून जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला आयर्न मिळते आणि त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, हे व्हीट हे बायोफोर्टिफाईड प्लांट पाहायला मिळतं. म्हणजे ज्या ज्या देशामध्ये जे जे मेन फूड आहे त्या फूडमध्येच आपण काय घालणार आहे, महत्त्वाचे जीन ॲड करणार आहे. मे बी इट इज ऑफ विटॅमिन ए जीन और मे बी ऑफ द आयर्न फॉर्मेशन जीन. आणि मग त्या लोकांचं जे मेन फूड आहे ते आपण चेंज नाही करणार, त्या फूडमध्येच जीन घालून आपण त्या फूडची क्वालिटी इन्क्रीज करणार आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज अ बायोफोर्टिफिकेशन. मग तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बायोफोर्टिफिकेशन हे जर टायटल बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला हे सांगलेलं आहे की आयर्न डिफिशियन्सी रिड्यूस करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर ॲनिमलमध्ये तुम्हाला आणि अजून एक एक्झाम्पल सांगितलं आहे बघा. तर इथं मी एक जीनचं नाव देते पहा, फेरेटिन जीन. नेम ऑफ जीन इज फेरेटिन. हा एक प्रोटीन आहे, हे कशामधून आयसोलेट केलं जातं, सोयाबीन. आणि दुसरं एक प्लांट सांगितलेलं आहे बघा तुम्हाला, फॅसिओलस. आणि हे जीन कशामध्ये ट्रान्सफर केलं जातं, राईसमध्ये. ठीक आहे. मग हे फेरेटिन काय आहे, तर इट इज अ आयर्न स्टोरेज प्रोटीन. हे प्रोटीन आहे बट इट स्टोअर द आयर्न. आणि हे फेरेटिन जनरली तुम्हाला कुणामध्ये पाहायला मिळतं जास्त क्वांटिटीमध्ये, तर सोयाबीन सगळ्यांना माहिती आहे प्लांट, किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फॅसिओलस. हे जर काही मराठी नाव नाही पण फॅसिओलस आणि सोयाबीन यांच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये हे प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये आयर्न स्टोरेज केलं जातं. बघा मी काय सांगते, हे प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये आयर्न स्टोरेज केलं जातं. हे सोयाबीन आणि फॅसिओलस प्लांटमधून हा जीन दुसऱ्या एका प्लांटमध्ये घातला जातो. त्या प्लांटचं नाव आहे राईस प्लांट. म्हणजे सगळे प्लांटच आहेत, पण आपण जास्त सोयाबीन खातो का, किंवा कोणती डेव्हलपिंग कंट्री रोज आहारामध्ये सोयाबीन खात नाही, रोज आहारामध्ये फॅसिओलस खात नाही. मग त्याच्यामध्ये जास्त असणारा आयर्नच्या फॉर्ममधलं प्रोटीनचा जीन या राईसमध्ये ट्रान्सफर केला जातो. आणि नुसता राईस जरी खाल्ला तर इथं कसं विटॅमिन ए राईसपासून मिळते, त्याला आपण गोल्डन राईस म्हणलेलं आहे, तसं इथं आपल्याला काय मिळणार आहे, हे आयर्न मिळणार आहे. आणि जवळजवळ डेव्हलपिंग कंट्रीमध्ये 30% पॉप्युलेशन हे आयर्न डिफिशियन्सी दाखवतं. ती आयर्न डिफिशियन्सी आपण इथं काय करू शकणार आहे, फुलफिल करू शकणार आहे. जेव्हा तुम्हाला नोट विचारली जाईल बायोफोर्टिफिकेशनवर, तेव्हा तुमच्या नोटमध्ये गोल्डन राईस विटॅमिन ए फुलफिल करते आणि फेरेटिन इज अ स्टोरेज iron protein which is isolated from soybean and fasciculus and introduced into rice, हे 2 पॉईंट आलेच पाहिजेत, कारण एक्झामिनर या 2 पॉईंटलाच तुम्हाला मार्क देणार आहे. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, बायोफोर्टिफिकेशनची नोट लिहित असताना ही 2 एक्झाम्पल आपल्या उत्तरामध्ये मेन्शन असणं गरजेचं आहे. लक्षात आलं आपल्याला बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय सांगितलं मी, त्याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल घेतलेली आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये ही 2च एक्झाम्पल आपल्याला एक्सप्लेन करायची आहेत जी जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे प्लांटमध्ये आणू शकतो.
कुठलाही जीन असा उचलून आपण एका प्लांटमधून दुसऱ्या प्लांटमध्ये घालू शकत नाही. इट इज ओनली पॉसिबल ड्यू टू द RDNA टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग. काय RDNA जेनेटिक इंजिनिअरिंग हे ऑलरेडी आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. कसा जीन एका ओरिजिनल डोनरपासून व्हेक्टरमध्ये, व्हेक्टरमधून होस्ट ऑर्गॅनिझममध्ये, होस्टमध्ये जर रेप्लिकेशन केलं तर त्याला आपण म्हणतो क्लोनिंग, मग ते बाजूला घेतलं जातं आणि मग जिथं पाहिजे तिथं ते एक्सप्रेस केलं जातं. ह्या सगळ्या स्टेप्स आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही परत बॅक जाऊन ते रिवाइज करू शकता. आणि आता पुढचा पॉईंट मी घेणार आहे, मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? हार्वेस्ट म्हणजे काय? फार्ममधून आपण क्रॉपचं बाजूला, म्हणजे एखादं क्रॉप मॅच्युअर झालं, बरोबर आहे की नाही, की आपण म्हणतोय गहू आला की गहू आला की आपण काय करतोय, तो गहू शेतामधून काढून बाजूला घेतोय, तांदूळ बाजूला घेतो, राईस बाजूला घेतोय, भुईमुगाच्या शेंगा घेतोय, म्हणजे ग्राउंडनट घेतोय. पण हे घेतल्यानंतर आपण त्याचं हार्वेस्टिंग कसं करतोय, हाऊ वी स्टोअर दॅट ग्रेन्स, हे महत्त्वाचं आहे. आणि पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बऱ्याच वेळा क्रॉपचं काय झालेलं पाहायला मिळतं, डॅमेज झालेलं पाहायला मिळतं. प्रॉपर स्टोरेज मेथड आपल्याकडे नसल्यामुळं, प्रॉपर त्याचं स्टोरेज न केल्यामुळं आपल्याला काय पाहायला मिळतं, ते क्रॉपचं नुकसान झालेलं पाहायला मिळतं, त्या ग्रेनचं नुकसान झालेलं पाहायला मिळतं. तिथं आपल्याला हे जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक कसं अप्लाय करता येतं हे आता आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळं मी आता तुम्हाला सेकंड पॉईंट एक्सप्लेन करणार आहे. त्याचं नाव आहे मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि याच्यामध्ये काही पॉईंट्स आधी आपण बोर्डवर नोट डाऊन करणार आहे, कारण पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय नेमकं हे आपल्याला आधी कळलं पाहिजे. सो नेक्स्ट पॉईंट इज मॉडिफिकेशन इन, मी फक्त एवढंच लिहिते, पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता ह्याच्यामध्ये काय काय सांगायचं आहे बघा. नोट विचारली आपल्याला, राईट अ नोट ऑन मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट. काय सांगितलं आपण, इट इज अ पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. ह्याच्यामध्ये काय एक्सप्लेन करायचं आहे बघा आपल्याला. सो इन दिस, ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर पहिला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण इथं लिहूया एंडोजिनस एन्झाईम ॲक्टिव्हिटी. एंडोजिनस एन्झाईम ॲक्टिव्हिटी. जेनेटिक इंजिनिअरिंग स्लो डाऊन these ॲक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल टोमॅटोचं दिलेलं आहे आपल्याला, एन्झाईमचं नाव दिलेलं आहे पॉलीगॅलॅक्टुरोनेज. ओके, आता आपल्याला काय सांगायचं आहे दुसरं, पॉलीगॅलॅक्टुरोनेज बाय अँटीसेन्स जीन. म्हणजे काय बघायचं आहे बघा. आता मी जेवढे पॉईंट्स लिहिले की नाही बोर्डवर तेवढे महत्त्वाचे आहेत. पॉईंट कुठला बघतोय आपण, मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय आलं, शेतामधून धान्य आपण बाजूला काढतोय आणि आपण एखाद्या पोत्यामध्ये किंवा एखाद्या आपण ओपन स्पेसमध्ये ठेवतोय. कुठेही आपण ज्या ज्या कंटेनरमध्ये ते स्टोरेज करून ठेवतोय त्या ठिकाणी जर त्याचं प्रॉपर स्टोरेज नाही केलं, आपण चुकून कोल्ड स्टोरेजला ठेवलं, हॉट स्टोरेजला ठेवलं किंवा अशा ठिकाणी ठेवलं की ज्या ठिकाणी कुठल्या तर दुसऱ्या फंगसचं वगैरे इन्फेक्शन होते, असे वेगवेगळे कसेही ज्या ज्या ठिकाणी अवेलेबल आहेत असे सोर्स जर आपण वापरले तर बऱ्याच वेळा काय होतं, त्या स्टोअर केलेल्या ग्रेनमध्ये तुम्हाला एंडोजिनस एन्झाईम ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. एंडोजिनस एन्झाईम ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, त्या ग्रेनमध्ये आतल्या आत एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी सुरू होते आणि त्यामुळं धान्याचा कलर काळपट होणं किंवा धान्याला बुरशी लागणं किंवा धान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट तयार होणं, असे बरेचसे तुम्हाला काय पाहायला मिळतात त्या पोस्ट हार्वेस्ट ग्रेनमध्ये काय पाहायला मिळतात, वेगवेगळे सिम्पटम्स किंवा आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. मग इथं तुम्हाला सांगायचं काय आहे, तर इथं बाकीचं न काय लिहिता आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल टोमॅटो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. टोमॅटो आपण घरी ऑब्झर्व करता, टोमॅटो आणल्यानंतर असं कधी होत नाही की 8-8, 9-9 दिवस टोमॅटो आठवड्याभर ॲज इट इज राहतात. तर या टोमॅटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं काय, तर याच्यामध्ये एक एन्झाईम आहे पॉलीगॅलॅक्टोरोनेज. एन्झाईमचं नाव काय बघा, पॉलीगॅलॅक्टोरोनेज एन्झाईम टोमॅटोमध्ये असतं. हे काय करतं, सेलवॉल जो टोमॅटोचा आहे त्याला डॅमेज करतं. आणि सेलवॉलमध्ये महत्त्वाचा कंपोनंट टोमॅटोचा असतो पेक्टिन. ह्या पेक्टिनला डॅमेज करतं.
त्यामुळे होतं कसं, टोमॅटो हे लवकर पिकलं जातं, राईप होतं. आणि जर तुम्ही टोमॅटो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करत असाल तर ते व्यवस्थित ट्रान्सपोर्ट करता येत नाही. कारण एखादं जर फ्रूट जास्त राईप झालं तर ते काय होणार आहे, इथे ज्युसी फ्रूट, त्यामुळे त्यातलं रस बाहेर येणार आणि ते पूर्ण टोमॅटो काय होऊन जाणार आहे, शिपमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये खराब होणार आहे. त्यामुळे त्याची व्हॅल्यू आपोआप कमी होणार आहे. मग हे टोमॅटोमध्ये जे अर्ली रायपनिंग आहे कुणामुळे होतं, या एन्झाईममुळं. कारण हे एन्झाईम टोमॅटोमध्ये लगेच टोमॅटोचा सेल वॉल डॅमेज करतं. सेल वॉलमध्ये पेक्टिन असतो, हा पेक्टिन डॅमेज होतो आणि टोमॅटो लवकर पिकतो आणि टोमॅटोतून रस बाहेर यायला लागतो. ठीक आहे. मग त्यांनी काय सांगितलं, या टोमॅटोमध्ये एक जीन इन्सर्ट केला गेला. त्या जीनचं नाव बघा, अँटीसेन्स जीन. या टोमॅटोमध्ये एक जीन इन्सर्ट केला गेला, त्या जीनचं नाव काय आहे, अँटीसेन्स जीन. हा अँटीसेन्स जीन काय करतो, ह्या पॉलीगॅलेक्टोनेज एन्झाईमची ॲक्टिव्हिटी स्लो करतो. म्हणजेच हा पॉलीगॅलेक्टोनेज एन्झाईम काय करतोय, सेल वॉल जेवढ्या ॲग्रेसिव्हली सेल वॉल किंवा सेल वॉलमधलं पेक्टिन डॅमेज करत होता तेवढ्या ॲग्रेसिव्हली ते पेक्टिन डॅमेज करत नाही. त्यामुळे टोमॅटोचं जे लाईफस्पॅन आहे ते वाढतं. म्हणजे 4 दिवसामध्ये टोमॅटो जी पिकून त्यातला ज्यूस बाहेर येणार असतो त्याच्याऐवजी ते आणखीन पुढे 4 दिवस पोस्टपोन करता येतं आणि त्यामुळं पाहिजे त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन या टोमॅटोचं इझी होतं. जरी आपण नाव दिलं असलं मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स तर तुमच्या उत्तरामध्ये हेच पॉईंट आले पाहिजेत. त्यामुळे डायरेक्ट उत्तर लिहिताना आपण काय सांगायचं, ड्युरिंग द स्टोरेज ऑफ द ग्रेन्स there is a endogenous enzyme activity. There is a endogenous enzyme activity and this activity can be slowed down. ही एन्झाईमची ॲक्टिव्हिटी आपण स्लो डाऊन करू शकतो. कशी, तर त्यामध्ये बाहेरचे जीन इन्सर्ट करून ती एन्झाईम ॲक्टिव्हिटी आपण स्लो करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे टोमॅटोचं. परत एकदा एक्सप्लेन करते. टोमॅटोमध्ये पॉलीगॅलेक्टोनेज एन्झाईम टोमॅटोच्या सेल वॉलमधला पेक्टिन कॉम्पोनंट डिग्रेड करतो. त्यामुळं काय होतं, टोमॅटो लवकर पिकतं आणि त्याच्यामधला ज्युसी पार्ट आपल्याला बाहेर आलेला पाहायला मिळतो. हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर टोमॅटोमध्ये अजून एक जीन ॲड केला जातो. त्या जीनचं नाव आहे अँटीसेन्स जीन, की जो जीन पॉलीगॅलेक्टोनेज एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय करतो, आपोआप स्लो करतो आणि त्यामुळं सेल वॉलमधलं पेक्टिन डिग्रेड होत नाही आणि टोमॅटोचं पिकण्याचं प्रमाण जे आहे ते कमी आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. सो दिस इज अबाउट दी सेकंड टेक्निक विच इज यूज इन जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट, दॅट इज द मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, प्लांट ॲज फॅक्टरीज. प्लांट ॲज फॅक्टरी म्हणजे काय, तर इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्लांटचं प्रोडक्शन कलेक्शन करता येतं. कशा पद्धतीनं करता येतं ते आता आपल्याला पाहायचं आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज प्लांट ॲज फॅक्टरीज. इथं काय सांगायचं आहे बघा, म्हणजे तुम्ही या प्रत्येक पॉईंटमध्ये महत्त्वाचं जे काय आहे ते मी बोर्डवर लिहिलेलं आहे पहा. जसं मी सांगितलं बायोफॉर्टिफिकेशनमध्ये तुम्हाला गोल्डन राईस आणि फेरेटिनचा उल्लेख आलाच पाहिजे. मॉडिफिकेशन इन द पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये टोमॅटोचा जीन, त्या सेल वॉलचं कॉम्पोनंट, अँटीसेन्स जीन हे आलंच पाहिजे तरच मार्क्स मिळणार आहेत. तुम्ही बाकी खूप सारं लिहून तिथं उपयोग नाही. आणि आता प्लांट ॲज फॅक्टरीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे याचे काही महत्त्वाचे पॉईंट मी बोर्डवर नोट डाऊन करते. प्लांट ॲज फॅक्टरीमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, तर बायोकेमिकल आणि वॅक्सिन्स तुम्हाला तयार केलेले पाहायला मिळतात. बायोकेमिकल आणि वॅक्सिन्स. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, त्यानंतर आपल्याला दुसरा महत्त्वाचा पॉईंट सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये, तो म्हणजे ह्यूमन ग्रोथ हार्मोन. ह्यूमन किंवा मी आता तुम्हाला हा पॉईंट इथे एक्सप्लेन करते पहा. सगळ्यांनी थोडंसं टेक्स्टबुकमध्ये लक्ष द्या. प्लांट ॲज फॅक्टरीज, कारण ह्याचे खूप सारे पॉईंट्स आहेत. तुमच्याजवळ टेक्स्टबुक असलं पाहिजे. मी स्टेट बोर्डचा पॉईंट एक्सप्लेन करते. प्लांट ॲज फॅक्टरीज ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला बायोकेमिकल्स तयार करायचे असतील आणि वॅक्सिन्स तयार करायचे असतील तर प्लांटचा खूप मोठा यूज पाहायला मिळतो. मग आता तुम्ही म्हणाल बायोकेमिकल्स कोणते, तर यामध्ये तुम्हाला माहीत आहे की प्रोटीन, शुगर, लिपिड, स्टार्च हे काही महत्त्वाचे बायोकेमिकल्स आपल्याला पाहायला मिळतात. परफ्युम्स, ॲडेझिव्ह कंपाऊंड, इंडस्ट्रियल लुब्रिकंट्स, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आणि या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, तर रिन्युएबल एनर्जी क्रॉप टू रिप्लेस द फॉसिल फ्युएल. म्हणजे थोडक्यात जे ह्युमन बिंगला जास्त क्वांटिटीमध्ये लागतं
बायोडिग्रेडेबल एजंट असतील, स्टार्च, प्रोटीन, शुगर, कार्बोहायड्रेट्स. त्याचबरोबर आपण एक्सप्लेन केलेलं आहे की वेगवेगळे परफ्युम्स, कॉस्मेटिक ज्याचा खूप सारा उपयोग ह्युमन बिईंगला पाहायला मिळतो. तो मॅक्झिमम तुम्हाला कोण अवेलेबल करून देतं? प्लांट. कारण प्लांटचा रोल आपल्याला बऱ्याच सोर्समधून माहीत झालेला आहे की प्लांट आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मेडिसिनली पण इम्पॉर्टंट आहे, फूड म्हणून पण इम्पॉर्टंट आहे आणि बाकीच्या ह्युमनच्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा प्लांट महत्त्वाचा आहे. म्हणूनच टायटल दिलेलं आपण प्लांट ॲज फॅक्टरीज. कारण जवळजवळ 80 to 90% आपल्या ज्या रिक्वायरमेंट आहे ते एकट्या प्लांट आपल्याला फुलफिल करत असलेलं पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये आपल्याला जे पॉईंट दिलेले आहेत ते आपण आता एक्सप्लेन करणार आहोत. त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, प्रोटीन्स, त्यानंतर हार्मोन्स, अँटीबायोटिक्स, वॅक्सिन ऑर एन्झाईम आयसोलेट फ्रॉम ट्रान्सजेनिक प्लांट. म्हणजे ट्रान्सजेनिक प्लांट म्हणजे काय म्हणले आठवते का बघा, ज्या प्लांटमध्ये आपण दुसरा जीन ॲड केलेला आहे की ज्या जीनमुळं त्या प्लांटमध्ये चांगल्या क्वांटिटीचं प्रॉडक्ट तयार होतं, त्याला तुम्ही काय म्हणताय? ट्रान्सजेनिक प्लांट. आत्ता आपण काय बघितलं, ट्रान्सजेनिक प्लांटपासून तुम्ही प्रोटीन आयसोलेट करू शकता, हार्मोन आयसोलेट करू शकता, एन्झाईम आयसोलेट करू शकता. तर हे सगळे महत्त्वाचे प्रॉडक्ट आपण ट्रान्सजेनिक प्लांटमधून आयसोलेट करू शकतो. पण ट्रान्सजेनिक प्लांट कोणत्या टेक्निकमध्ये केलं जातं? तर जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये किंवा RDNA टेक्नॉलॉजीमध्ये. बरोबर आहे. मग इथं हे सारं तुम्हाला लिहायचं नाही, पण तुम्हाला जे आता एक्झाम्पल एक्सप्लेन करते बघा मी, त्याला महत्त्वाचं अंडरलाईन करा, कारण ते पॉईंट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचे आहेत. पहिलं एक्झाम्पल काय दिलं आहे बघा, ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द जीन इन्सर्टेड इन टू द क्लोरोप्लास्ट DNA ऑफ टोबॅको प्लांट. ह्युमन ग्रोथ हार्मोन म्हणजे काय? आपली जी उंची वाढते ती कुणामुळे वाढते? ग्रोथ हार्मोनमुळं. ग्रोथ हार्मोनचं दुसरं नाव आहे सोमॅटोट्रॉपिन हार्मोन. कंट्रोल कोऑर्डिनेशन टॉपिकमध्ये तुम्ही इन डिटेल हे शिकणार आहात. तर ग्रोथ हार्मोनचा जीन आपण कुणामध्ये इन्सर्ट करणार आहे? तर DNA क्लोरोप्लास्टमध्ये त्याचा ओन DNA असतो. तर क्लोरोप्लास्टमधल्या DNA कोणत्या प्लांटच्या? टोबॅको प्लांटच्या इन्सर्ट करणार आहे. हा झाला पहिले एक्झाम्पल दिलेले आहे. दुसरं एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे? ह्युमनायझड अँटीबॉडी. ह्युमनमध्ये ज्या अँटीबॉडी तयार होतात, अँटीबॉडी कधी तयार होतात? एखादा फॉरेन ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंट्री केला तर त्याला किल करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. तर त्यांनी दुसरं एक्झाम्पल काय सांगितलं आहे बघा, ह्युमनमधल्या ज्या अँटीबॉडीज आहेत, फॉर एक्झाम्पल डिसीजची नाव देत बघा, HIV, त्यानंतर रेस्पिरेटरी सिन्सायटियल व्हायरस RSV, हार्पेस सिम्प्लेक्स व्हायरस, द कॉज ऑफ कोल्ड सोअर. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, ह्या सगळ्या ज्या अँटीबॉडीज आहेत ह्युमनमधल्या वेगवेगळ्या या डिसीजसाठी, त्या अँटीबॉडीज ह्या काय केल्या जातात? कलेक्ट केल्या जातात. थर्ड वन काय सांगितलेलं आहे बघा, प्रोटीन अँटीजन टू बी यूज इन वॅक्सिन. प्रोटीन अँटीजन टू बी यूज इन वॅक्सिन, फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक anti-lymphoma vaccine, B cell lymphoma are chances of malignant B cell expressing on their surface a unique antibody molecule. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की ह्युमनच्या बॉडीमध्ये काही अँटीबॉडीज तयार होतात. त्या अँटीबॉडीची नावं आपल्याला सांगितलेली आहेत बघा, B cell lymphoma, क्लोन्स ऑफ malignant B cell, त्यानंतर अँटी-लिम्फोमा. असे काही जे ह्युमनच्या बॉडीमध्ये प्रोटीन्स तयार होतात ते सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे तर आपल्याला हे प्लांटमधून तयार करता येतात. याचा अर्थ काय लक्षात घ्या, जे नॅचरली आपल्या बॉडीमध्ये तयार होतात ते तयार होणारा जीन तुम्ही जर प्लांटमध्ये ॲड केला तर साहजिकच काय होणार आहे, ह्युमनच्या बॉडीमध्ये हे जे अँटीबॉडीज तयार होणार आहे ते कुणाच्या बॉडीमध्ये तयार होणार आहेत? प्लांटच्या. त्यानंतर ह्युमनच्या बॉडीमध्ये एखाद्याच्या ग्रोथ हार्मोन नाही तयार झालं तर तुम्हाला काय पाहायला मिळतं? डॉर्फिझम पाहायला मिळतं. तो माणूस बुटकाच राहतो. तो जीन जर तुम्ही प्लांटमध्ये घातला तर प्लांट ॲटोमॅटिकली काय तयार करणार आहे? ग्रोथ हार्मोन तयार करणार आहे. त्यामुळे डायरेक्ट ते प्लांट ईट केलं तरी आपोआप त्या लोकांची काय होणार आहे? आपल्याला हाईट वाढलेली पाहायला मिळणार आहे. दुसरं मी एक्झाम्पल सांगितलं, HIV, सिन्सायटियल हार्पेस व्हायरस वगैरे यासारख्या डिसीजचे जे अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये तयार होतात त्याचा जीन जर आपण प्लांटमध्ये ॲड केला तर प्लांटमध्ये सुद्धा तुम्हाला त्या टाईपच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे जे जे ह्युमनच्या बॉडीमध्ये आपण बघितलं ते तुम्हाला तो जीन आयडेंटिफाय करून जर प्लांटमध्ये घातला तर प्लांटमध्ये त्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या पाहायला मिळतात. त्यांनी तुम्हाला बरीच अजून एक्झाम्पल दिले आहेत बघा. करंटली त्यांनी सांगितलेलं आहे हे सगळे प्रोडक्ट्स प्लांटमध्ये कसे यूज केले जातात. पहिले एक्झाम्पल दिले बघा, सुपर ग्लू प्रोड्यूस बाय टोबॅको प्लांट. सुपर ग्लू म्हणजे एक असा चिकट पदार्थ कोण तयार करतं? टोबॅको प्लांट विथ जीन कोडिंग फॉर पॉवरफुल ॲडेसिव्ह प्रोटीन इनेबल मरायन म्युसेल्स टू स्टिक टू द रॉक.
म्हणजे टोबॅको प्लांट असं काही चिकट असा द्रव तयार करतं, प्रोटीन तयार करतं की ज्या प्रोटीनचा उपयोग म्युसेल म्हणजे काय, आर्थ्रोपोडा फायलममधला आपल्याला किंवा काही मोलस्कनमध्ये तुम्हाला असे म्युसेल्स ॲनिमल्स पाहायला मिळतात, आर्थ्रोपोडन काही ॲनिमल्स पाहायला मिळतात की जे रॉकला त्या प्रोटीनने चिकटले जातात आणि त्यामुळं त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहून जात नाहीत. म्हणजे असे काही स्टिकी पदार्थ प्लांटमधले, टोबॅको प्लांटमधले नॅचरली ॲनिमल्स त्या रॉकला स्टिक होण्यासाठी वापरू शकतात. दुसरं त्यांनी काय सांगितलेलं आहे की बॉडी रिपेअर ड्युरिंग सर्जरी, असे काही ग्लूज टोबॅको प्लांटमधले एखाद्या व्यक्तीची जर सर्जरी झाली असेल तर सर्जरीनंतर बॉडी रिपेअर करण्यासाठी असे ग्लूज वापरले जातात जे पर्टिक्युलरली प्लांटमध्ये तयार होतात. आता हा पॉईंट थोडासा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल. इथं काय सांगितलेलं आहे, पर्टिक्युलर टाईपचा ग्लू जो टोबॅको प्लांटमध्ये तयार केला जातो तो म्युसेल नावाच्या ॲनिमलला रॉकवर खडकावर चिटकवण्यासाठी उपयोगी पडतो. आणि त्याचबरोबर मी काय सांगितलं, सर्जरी झाल्यानंतर आपल्या बॉडीचं बरंच डॅमेज झालं असतं ते रिपेअर करण्यासाठी सुद्धा हा ग्लू वापरला जातो. हा याचा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. सेकंड त्यांनी काय सांगितलेलं आहे, काही ट्रान्सजेनिक प्लांटमध्ये ऑइल कोडिंग जीन, ऑइल तयार करणारा जीन असतो. ट्रान्सजेनिक प्लांट आपण असे तयार केले की ज्याच्यामध्ये कुठला जीन आहे, ऑइल तयार करणारा जीन आहे. तो काय केला जातो, मरायन आल्गीपासून बाजूला काढला जातो. प्रोड्यूस ऑइल दॅट हॅज न्यूट्रिशनल व्हॅल्यू सिमिलर टू कॉड लिव्हर ऑइल. कॉड लिव्हर ऑइल म्हणजे काय, माशाच्या बॉडीमधून, फिशच्या बॉडीमधून जे ऑइल काढलं जातं त्या ऑइलला म्हणायचं कॉड लिव्हर ऑइल. याचा उपयोग खूप मेडिसिनल महत्त्वाचा आहे. अनेक लोकांना संधिवाताचा त्रास असतो किंवा खूप बऱ्याच ठिकाणी बॉडीमध्ये पेन्स होत असतात. अशा ठिकाणी ते जे ऑइलनं मसाज केला तर ते पेन्स बरोबर कमी होतात. मग असं कॉड लिव्हर ऑइल जे माशामध्ये निघतं तसंच ऑइल आपण प्लांटमधून एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, त्या प्लांटमध्ये ऑइल तयार करणारा जीन ॲड करून. म्हणजे माशामध्ये जे ऑइल तयार करणारा जीन आहे की नाही, तो जीन आपण बाजूला काढला आणि प्लांटमध्ये घातला तर प्लांट काय करेल, सिमिलर त्याच पद्धतीचं ऑइल तयार करेल. हे कशामुळे पॉसिबल आहे, ड्यू टू द जेनेटिक इंजिनिअरिंग. पुढचं एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे, प्लांट दॅट विल प्रोड्यूस द अँटी मलेरियल ड्रग आर्टेमिसिनिन. अँटी मलेरियल ड्रग म्हणजे काय, मलेरिया कुणामुळे होतो, प्लाझ्मोडियम नावाच्या प्रोटोझोआमुळे होतो. मलेरिया आपल्या बॉडीमध्ये आणण्याचं काम कोण करतो, व्हेक्टर करतो, बरोबर आहे. मग इथं काय सांगलेलं आहे, मलेरियाची बरीच सारी औषधं आपल्याला पाहायला मिळतात, पण पटकन रेमेडी देणारं जे औषध आहे त्या औषधाचं नाव दिलेलं आहे आर्टेमिसिनिन. म्हणजे काय, तर हे औषध जे आहे हे आपल्याला कुणापासून तयार करता येतं, प्लांटपासून. पण त्या प्लांटमध्ये पर्टिक्युलर जीन ॲड केला तो हे औषध किंवा हे मेडिसिन तयार करण्यासाठी, आणि त्याला म्हणायचं अँटी मलेरियल ड्रग. आता अँटी मलेरियल ड्रग ह्याचा अर्थ आधी समजून घ्या. मलेरिया झाल्यानंतर नव्हे तर मलेरिया आपल्याला होऊच नये म्हणून असे काही ड्रग्स आपण प्लांटमधून आयसोलेट करू शकतो आणि ते आपल्याला रेमेडी म्हणून वापरता येतात. आणि लास्टला तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, तर जेनेटिकली इंजिनियर प्लांटचं नाव दिलेलं आहे ऑपिमम पॉपी टू प्रोड्यूस मोर पॉवरफुल पेनकिलर. पेनकिलर कधी दिल्या जातात, खूप मोठी सर्जरी झाली, अँजिओप्लास्टी झाली किंवा एखाद्या कॅन्सरमधलं एखादं मोठी सर्जरी झाली असेल, ट्रान्सप्लांटेशन केलं तर ऑर्गनचं, लिव्हरचं, किडनीचं, काही सर्जरी हे 12-12 तास चाललेले असतात. इव्हन एवढं मेडिकल ॲडव्हान्स गेलं तरी. मग अशा सर्जरीमध्ये त्या व्यक्तीला खूप काळ या सगळ्या इन्स्ट्रुमेंटला एक्सपोज व्हावं लागतं. त्यामुळं आफ्टर कम्प्लिशन ऑफ सर्जरी त्या व्यक्तीला प्रचंड पेन्स येतात. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानं पेन किलर्स दिले जातात की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या पेन्स कमी केल्या जातात. तर या ठिकाणी प्लांटचं नाव दिलेलं आहे, त्याचं नाव सांगितलेलं आहे ऑपिमम पॉपी. या प्लांटपासून हे पेन किलर तयार करता येतं. आता हा जो पॉईंट मी आता तुम्हाला डिस्कस केला हा पॉईंट खूप चॅलेंजिंग आहे. कारण एक्झामला जर तुम्हाला विचारलं प्लांट ॲज फॅक्टरी तर तुम्ही नुसती खूप सारी थेरी देऊन उपयोग नाही. परत नीट लक्षात घ्या, तुमच्या या उत्तरामध्ये ऑपिमम पॉपी पेनकिलर हा शब्द आला तर तुम्हाला एक्झामिनर काय करणार आहे, मार्क्स देणार आहे. सेकंड बघा त्यांनी सांगितलेलं आहे अँटी मलेरियल ड्रग, त्याचं नाव तुम्ही लिहिलं आर्टेमिसिनिन, स्पेलिंग चुकू दे तर तुम्हाला तिथं मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर ऑइल, कॉड लिव्हर ऑइलसारखं जीन असणारा प्लांट तसं लिव्हर तयार करतो असं लिहिलं तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पुढचं काय सांगितलेलं आहे, स्टिक्की ग्लूसारखा सबस्टन्स टोबॅको प्लांटमध्ये म्युसेलला रॉकला काय करण्यासाठी, ॲडेड होण्यासाठी. आणि दुसरं मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला सर्जरीमध्ये बॉडी रिपेअर करण्यासाठी. हे लिहिलं तर मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला. म्हणजे तुम्हाला या प्रश्नामध्ये टेक्स्टबुकमधलीच एक्झाम्पल मेन्शन करावी लागतील, काही मनाचं उत्तर लिहून चालणार नाही. हा पॉईंट अजिबात अवघड नाही. जेव्हा तुम्ही स्वतः लाईन टू लाईन वाचाल
तेव्हा तुम्हाला याचं मिनिंग व्यवस्थित समजेल. त्यामुळं हा पॉईंट प्लांट ॲज फॅक्टरीज आपण इथं सांगितलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं का बघा. फॅक्टरी म्हणजे प्लांट आर व्हेरी रिच सोर्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ ड्रग्स, डिफरंट टाईप ऑफ प्रोटीन्स, डिफरंट टाईप ऑफ ऑइल्स आणि जे जे माणसाला खूप अत्यावश्यक आहे ते आपण जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे तो जीन प्लांटमध्ये इन्सर्ट करून त्याला एक फॅक्टरी बनवू शकतो आणि त्याच्यापासून ते आपण काय करू शकतो, आयसोलेट करू शकतो. समजतंय का बघा. आणि याच्या आधी मी यामध्ये तुम्हाला काय सांगितलं तर ह्यूमन ग्रोथ हार्मोन कशा प्रकारे क्लोरोप्लास्टच्या DNA मध्ये टोबॅको प्लांटमध्ये इन्सर्ट केला जातो. त्यामुळे काय होतं, टोबॅको प्लांटमध्ये हे हार्मोन तयार होणार. दुसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलं होतं. ह्युमनाइज अँटीबॉडीज, HIV एखाद्याला इन्फेक्शन झालं तर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होणार. रेस्पिरेटरी व्हायरस एखाद्याला तर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होणार. मग अशा अँटीबॉडीज आपण नॅचरली सुद्धा प्लांटमध्ये तयार करता येतात का, जीन एखादा घालून ते बघू शकतो. आता आपण बघतोय हा कोरोना व्हायरसबद्दल बरेच रिसर्च चालू आहेत, त्याच्याबद्दल वॅक्सिन तयार करायला चाललेलं आहे. काही लोक असं सर्च करतायत की असा एखादा जीन सिमिलर त्याच्यासारखा किंवा एक्झॅक्टली तो जीन प्लांटमध्ये घालून प्लांटमध्ये काही अँटीबॉडी तयार करता येतात का बघता येते. म्हणजे त्या अँटीबॉडीज डायरेक्टली आपल्याला वॅक्सिन म्हणून सुद्धा यूज करता येतात. म्हणजे वेगवेगळे असे एक्सपेरिमेंट आता चालू आहेत. त्यामुळे प्लांटवर मॅक्झिमम रिसर्च आपल्याला केलेला पाहायला मिळतो. तर इथं मी तुम्हाला एक्सप्लेन केला तिसरा पॉईंट प्लांट ॲज फॅक्टरीज. आणि या टॉपिकमधला शेवटचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युसिंग इडिबल वॅक्सिन. इडिबल म्हणजे काय, खायची वॅक्सिन. वॅक्सिन दोन प्रकारचे असतात. ओरली तुम्ही बघता पोलिओ वॅक्सिनचं ड्रॉप दिलं जातं ओरली आणि काही वॅक्सिनचं इंजेक्शन केलं जातं. म्हणजे काही वॅक्सिन इंजेक्शनद्वारे दिले जातात, काही वॅक्सिन ओरली ड्रॉपद्वारे दिले जातात. मग हे इडिबल वॅक्सिन काय आहेत तर काय नाव दिले आपल्याला इथं, ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युसिंग इडिबल वॅक्सिन. हा पॉईंट आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सो फोर्थ पॉईंट इज ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युसिंग इडिबल वॅक्सिन. आता इडिबल वॅक्सिन्स म्हणजे काय पहा, लक्ष द्या याच्यामध्ये. इडिबल वॅक्सिन्सचा अर्थ काय सांगितलेला आहे बघा. जर एखादं प्लांट जेनेटिकली काय दिलेलं आहे बघा, अल्टर प्लांट. अल्टर म्हणजे काय, परत त्याचा अर्थ काय होतो, ट्रान्सजेनिक प्लांट. ज्या प्लांटचा आपण जीन मॉडिफाय केलेला आहे त्या प्लांटला काय म्हणणार आहोत आपण, जेनेटिकली अल्टर प्लांट. बरोबर आहे. म्हणजे ट्रान्सजेनिक प्लांटचं दुसरं नाव काय आहे, जेनेटिकली अल्टर प्लांट. काय तयार करतं तर आपल्याला वेगवेगळ्या इन्फेक्शियस डिसीजपासून प्रोटेक्शन देतं. म्हणजेच मी आता तुम्हाला सांगितलं कसं देतं तर त्याच्यासाठी ज्या आवश्यक अँटीबॉडीज तयार केल्या जातात आपल्या बॉडीमध्ये त्या ऑलरेडीच तुम्हाला त्या प्लांटमध्ये तयार केलेल्या पाहायला मिळतात. नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्लांट प्रोडक्ट्स acting as vaccine would be inexpensive to produce and thus can be easily made available in developing countries. म्हणजे प्लांटमधून असे काही वॅक्सिन्स डेव्हलपिंग कंट्रीमध्ये तयार केलेले गेलेले पाहायला मिळतात की ज्याचं आयसोलेशन प्लांटपासून सुद्धा काय आहे, खूप इझी करता येतं. मी आत्ताच तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, कोविड-19 डिसीज विरुद्ध अशा काही अँटीबॉडीज प्लांटमध्ये तयार करता येतात का, याच्यावरही खूप मोठा आता सध्या रिसर्च चालू आहे. आणि आता पण असे काही वॅक्सिन्स प्लांटमध्ये तयार केले गेले डिसीजच्या अगेन्स्ट आणि ते आयसोलेट केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. पोटॅटो, टोमॅटो, बनियान, सोयाबीन, अल्फाल्फा अँड सेरल्स आर द मोस्ट कॉमन फूड प्रपोज फॉर इडिबल वॅक्सिन डिलिव्हरी. जे आता मी फूडची नावं सांगितले, पोटॅटो, टोमॅटो, सोयाबीन, अल्फाल्फा, म्हणजे या फूडमध्ये जीन इन्सर्ट केला जातो की ज्या जीनच्या किंवा हा जीन या प्लांटमध्ये इन्सर्ट केल्यामुळं हे जर प्लांट आपण ईट केले, हे प्लांट जर आपण ईट केले तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, वॅक्सिन मिळणार आहे. बघा मी काय सांगते, म्हणजे यांनी या प्लांटमध्ये काय केला, जीन ॲड केलेलं आहे वॅक्सिन म्हणून. आता वॅक्सिन म्हणजे काय, वॅक्सिन म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नाही. वॅक्सिन म्हणजे एखाद्या रोगाविरुद्धची लस. फॉर एक्झाम्पल समजा पोलिओचं वॅक्सिन आपल्याला घ्यायचं आहे तर आपण काय करतो, पोलिओचा व्हायरस किल केला जातो आणि तोच व्हायरस आपण बॉडीमध्ये आपल्या घेतो. इट इज कॉल्ड ॲज अ वॅक्सिन. आपण आता म्हणतो की कोविड-19चं वॅक्सिन निघणार आहे, म्हणजेच काय, हा कोरोना व्हायरसच परत आपण आपल्या बॉडीमध्ये एंट्री करणार आहे. पण तो कशाच्या फॉर्ममध्ये असणार आहे, डेड फॉर्ममध्ये. ठीक आहे. त्यामुळे वॅक्सिनचा अर्थ समजून घ्या. इथं ह्यांनी काय सांगितलेलं आहे, काही फूड असे आहेत की जे पर्टिक्युलर डिसीजच्या विरुद्ध वॅक्सिन म्हणून काम करणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो असं की कॉलरा हा नावाचा डिसीज आहे जो वॉटर बॉर्न आहे.
याचं जर समजा वॅक्सिन घ्यायचं असेल आपल्याला, पाणी प्रदूषण झालं मोठ्या प्रमाणामध्ये आणि जर याचं वॅक्सिन जर आपल्याला घ्यायचं असेल तर या वॅक्सिन आपल्याला पर्टिक्युलर या फूडमधून मिळणार आहे. ज्या फूडची मी आता तुम्हाला नावं घेतली त्याला म्हणायचं इडिबल वॅक्सिन. ते फूड खाल्लं की आपल्याला वॅक्सिन मिळणार. मग सेपरेट ओरली किंवा इंजेक्शनद्वारे वॅक्सिन घ्यायची गरज नाही. ॲप्लिकेशनमध्ये आपण ॲग्रिकल्चरचं ॲप्लिकेशन बघितलं, त्यामध्ये आपण बरेच सारे पॉईंट बघितले. ट्रान्सजेनिक प्लांट बघितलं, पेस्ट रेजिस्टंट प्लांट बघितलं, बायोफॉर्टिफिकेशन बघितलं, मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्टमेंट कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, प्लांट ॲज फॅक्टरी बघितलं, ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युसिंग इडिबल वॅक्सिन बघितलं. एक लक्षात घ्या, ज्यांना नीट एक्झाम द्यायची आहे त्यांनी पाहिलं तर काय पाहायला मिळेल तुम्हाला, NCERTमध्ये टॉपिक आहे बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस अँड दी ॲप्लिकेशन असा टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो. या 2 टॉपिक आहेत. या टॉपिकचं नाव आहे बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल आणि प्रोसेस, आणि अजून एक नाव आहे बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल आणि ॲप्लिकेशन. NCERTमध्ये 2 वेगवेगळे टॉपिक आहेत, पण कंटेंट जर तुम्ही बघितलं तर जे आपण शिकवलेलं आहे इथं तेच ॲज इट इज कंटेंट आहे. उलट नीट एक्झाम देणाऱ्यांना मी एवढं सांगेन की NCERTमधलं कंटेंट अगदी इझी आहे. इथं खूप सारं दिलेलं आहे. हे सगळे ॲप्लिकेशन तुम्हाला NCERTमध्ये बघायला मिळणार नाहीत. त्यामुळं आपण सेपरेट NCERT घेतलं नाही, कारण जेव्हा तुम्ही रीड करायला जाल NCERT तेव्हा तुमच्या लक्षात येईल सगळं आपण कुठं बघितलेलं आहे, या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळं हा टॉपिक जो आहे तो स्टेट लेवलला आणि NCERTला आपल्याला सेम पाहायला मिळतो. यातलं जे जे कंटेंट आम्ही ठेवलेलं आहे ते सगळं बायो 2मध्ये तुम्हाला असणार आहे. आणि त्यामुळं इथं हा बायोटेक्नॉलॉजीचा टॉपिक आपण काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. तुम्ही फर्स्ट टू लास्ट व्यवस्थित रीड करा. कुठं कुठं तुम्हाला इथं ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतील, कारण थोडीशी स्टेट बोर्डची लँग्वेज काय केलेली आहे आपल्याला कठीण केलेले आहे. त्यामुळं आपण तेवढेच पॉईंट इझिली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यांनी एकदा नीट वाचा काय काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे. NCERTमधलं बायोटेक्नॉलॉजी मी परत एकदा रिपीट करते, ह्याच्यापेक्षा सेम आहे पण ह्याच्यापेक्षा वेगळं नाही आहे. उलट ह्याच्यापेक्षा कमी त्याच्यामध्ये सिलेबस तुम्हाला पाहायला मिळतो. सगळ्यांनी एकदा नीट वाचा. नेक्स्ट लेक्चरला थोडासा यातला काही पार्ट रिवाईज किंवा जो अजून मला घ्यायचा आहे तो सांगून मी तुमचा नवीन टॉपिक सुरू करेन.